तर जय शिवराय भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, मी तुमचा लडका सूरज गायकवाड। आज होता आपल्या वैशाली मॅमचा बड्डे। मग काय आम्ही बड्डे सेलिब्रेशन करणार आहे। काही वेळानं आम्ही पूर्ण बड्डेसाठी तयारी करून घेतली। केक आणला, सगळं आणलं, मग काय बड्डे करायलो आम्ही। मग काय केक कापला काही वेळाने, बघा केक कसा दिसायला लागला। एकदा चांगला केक दिसला असेल तर एकदा हॅपी बड्डे वैशाली मॅम म्हणून टाकावे। केक कट केल्यावर काय दीदी आपली अंजली दीदी नाही का, ती सगळ्याला केक वाटत होती। बघा एकदा पोर लगे घ्यायला लागले केक, म्हणजे थोडं दे अरे पोर आलं काय व्हायला कोण केक। काही जण तर म्हणायला लागले नको बाबा केक नको एवढं सग द्यायची म्हणल्यावर कशाला द्यायली बाबा, जाऊ दे थोडं खाऊन द्या म्हणलं प्रसाद आहे एवढं, तरी पोरांनी घेतला नाही। कास काय राम राम। तुम्ही बघू शकता हा मॅमच्या हातातला बुके, तो या संस्कृत मॅमने त्यांना गिफ्ट दिलेला आहे। एकदम सुंदर बुके। त्या फुलाचा गुलदस्ता घेतला सर्वांनी, मग सगळ्यांनी फोटो काढत बसले। फोटो काढण्यामध्ये 2 ते 5 वाजले, कळलं सुद्धा नाही कोणाला। पर जाऊ दे आता आमचं सेलिब्रेशन तर इथं संपून जातं। सेलिब्रेशनमध्ये थोडा टाईम झाला तर मग काय आम्ही गेलो आमच्या मित्राच्या घरी। बघा त्याच्या घरी गेलो आम्ही डार्क फॅन्टॅस्टी हे चॉकलेटसुद्धा खाल्ले, चांगले वाटले, एकदम बेस्ट चॉकलेट आहे। खाल्ले असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा किती भारी लागतं तर। मग काय आजचा ब्लॉग आता इथं स्टॉप करू आपण, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। जय महाराष्ट्र मित्रांनो।